नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक वन्स अगेन टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ IIB अँड श्री ट्युटोरियल्स. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चर मध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टम शिकलो, त्याच्यामध्ये एअर पॅसेज शिकलो फ्रॉम द एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स अप टू द एल्व्युलाई. एल्व्युलायचं स्ट्रक्चर्स बघितलं, इंटरनली लाइन्ड बाय टू टाइप्स ऑफ सेल, निमोसाइट फर्स्ट अँड निमोसाइट सेकंड. दॅट इज मेजॉरिटी इज अ सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. याच्यानंतर आपण त्याचे काही पार्ट्स बघितले, कंडक्टिंग पार्ट अँड रेस्पिरेटरी पार्ट, इथपर्यंतचा पार्ट बघितलाय. आता हे लंग्स किंवा ही जी एंटायर रेस्पिरेटरी सिस्टम आहे, इट इज अ वेल प्रोटेक्टेड इन अ थोरॅसिक कॅव्हिटी. मग आता आपल्याला ह्या थोरॅसिक कॅव्हिटीचा सेटअप बघायचा आहे, म्हणजे अनाटॉमिक सेटअप ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. किंवा ही अनाटॉमी काय असते बघा, ज्यावेळेस तुम्ही बायोलॉजी शिकता त्यावेळेस ना काही टर्मिनॉलॉजी प्रत्येक वेळेस येत असतात. अशा टर्मिनॉलॉजी तुम्ही वारंवार कुठेतरी मेन्शन करणं गरजेचं आहे. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गन्स किंवा सिस्टम इज कॉल्ड ॲज अ अनाटॉमी आणि एक्सटर्नल स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ मॉर्फॉलॉजी. आणि यांचं जे काम बघणे याला फिजिओलॉजी म्हणतात. म्हणजे एखादं हार्ट आहे, हार्टचं स्ट्रक्चर म्हणजे अनाटॉमी आहे. ओके, आणि हार्टचं काम म्हणजे फिजिओलॉजी आहे. तसंच आहे, मला अनाटॉमी ऑफ द चेस्ट शिकायची किंवा थोरॅसिक चेंबर किंवा थोरॅसिक कॅव्हिटी शिकायची. इट इज अ एअर टाईट चेंबर, म्हणजे याच्यामध्ये हवेचा बदल होत नाही डायरेक्टली, इनडायरेक्टली आपण करतो आहे. म्हणजे काय होतंय ते बघूयात आपण. हेडलाईन आहे आपली अनाटॉमिकल सेटअप ऑफ थोरॅसिक चेंबर, किंवा या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ करतो अनाटॉमी ऑफ, किंवा एक छानपैकी डायग्राम इथं लिहितोय अनाटॉमी ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. अक्षर चांगल्या पद्धतीने ड्रॉ करा की जेणेकरून तुम्हाला नोट्स 2 वर्ष ठेवायचे आहेत. अनाटॉमी ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. हा थोरॅसिक कॅव्हिटी कशी आहे? इट इज एअर टाईट चेंबर. इट इज अन एअर टाईट चेंबर. हा एक एअर टाईट चेंबर आहे. एक्झाम्पल देण्यासाठी मी असं म्हणेल, एक प्लास्टिकची किंवा पाण्याची बॉटल घेतली. त्या बॉटलमध्ये जर आपण त्याचं जे ढक्कन आहे ते जर टाईटली बंद केलं तर त्याच्यातून हवा बाहेरही येणार नाही आणि आतही जाणार नाही. ह्याला मी एअर टाईट चेंबर सध्या तरी असं म्हणूयात. मग हा एअर टाईट चेंबर कसा आहे? इकडे बघू शकता, हा नेक. वरच्या बाजूला अँटेरियर साइड म्हणायचं, म्हणजे अँटेरियर साइडला नेक आणि क्लॅव्हिकल नावाचा बोन आहे. मग आता खालच्या साईडला पोस्टिरियर साईडला कुठला? तर एक डायफ्राम नावाचा एक मसल आहे. तुम्हाला मी शिकवलंय की thoracic cavity and abdominal cavity are separated by the diaphragm. तर ते डायफ्राम आहे. समोरच्या बाजूला स्टर्नम आहे, पाठीमागच्या बाजूला व्हर्टिबल कॉलम आहे, आणि स्टर्नम आणि व्हर्टिबल कॉलम या दोघांना जोडणाऱ्या रिब्स आहेत. जेव्हा आपण समोरून बघतो ह्याला व्हेंट्रल साइड म्हणायचं, पाठीमागच्याला डॉर्सल साइड म्हणायचं, या साइडला लॅटरल साइड म्हणायचं. याचा मी एक डायग्राम काढायचं, याचे एक छान डायग्राम काढायचा मी प्रयत्न करतो. आपण एक छान ग्राफिकल किंवा साध्या पद्धतीने एक डायग्राम ड्रॉ करूयात. आता लक्षपूर्वक ऐका. मी या ठिकाणी हे जे काही ड्रॉ केलेलं आहे, समजा ही नेक रिजन आहे असं समजून घ्या. हा नेक रिजन आहे, इथला क्लॅव्हिकल बोन आहे, हे नेक आहे. याच्यानंतर आपल्याला माहित आहे या पाठीमागच्या साईडला असे छानपैकी असे रिंग लाईक बोन आहेत, आणि ह्या रिंग लाईक बोनला आपण नाव दिलं होतं. या रिंग लाईक बोनला आपण नाव दिलेलं आहे दीज आर द व्हर्टिब्री, किंवा हा जो दिसतोय की नाही हा व्हर्टेब्रल कॉलम आहे. छानपैकी बघा, हे जे मी ड्रॉ केलेलं आहे हे आपल्याला समजण्यापुरतं आहे. हे जे आहे ते व्हर्टेब्रल कॉलम आहे, हा व्हर्टेबल कॉलम आहे. पाठीमागच्या साईडनं समोरच्या बाजूने जर बघितला तर या ठिकाणी असा एक फ्लॅट बोन आहे, आणि ह्या फ्लॅट बोनचं नाव आहे स्टर्नम. याचं नाव आहे स्टर्नम, म्हणजे हा जो काही बोन आहे याला मी नाव दिले स्टर्नम. ओके, आता बघा, आता स्टर्नम आहे. आता आपल्याला दुसरी एक गोष्ट माहित आहे की इथे ह्या दोघांना जोडणारा असं एक डोम शेप्ड, डोम म्हणजे की एखादं घुमट किंवा मंदिराचा एखादा आतला जो असा वरचा भाग असतो त्याला घुमट म्हणतो. असा डोम शेप्ड सरफेस, याचं नाव आहे डायफ्राम. मी ह्या सगळ्या बॉर्डर लिहितो आहे नेमकं कसं आहे काय. आणि याच्यामध्ये हा जो काही आहे हा आहे लंग्स असणारं स्ट्रक्चर आहे, किंवा हे लंग्स आर वेल प्रोटेक्टेड, आणि इथं अशी इयर आहे असं समजून घ्या. म्हणजे हा अनाटॉमिकल सेटअप आहे. हे कसं आहे काय आहे बघा. इट इज अ मेड ऑफ फॉलोइंग कंपोनेंट, ह्याची नावं देतो. पहिली गोष्ट या ठिकाणी आपण बघूयात, हा जो काही पार्ट आहे तो आहे व्हर्टेब्रल कॉलम. हा जो दिसतोय हा आहे व्हर्टेब्रल कॉलम. छानपैकी डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न करा. हा आहे व्हर्टेब्रल कॉलम. ओके, कुठल्या साईडला आहे? पाठीमागे, डॉर्सल साइड. समोरच्या बाजूला हे जे दिसतं आहे
याचं नाव आहे स्टर्नम. याचं नाव आहे स्टर्नम. माहित असू द्या, स्टर्नम हा समोरच्या बाजूचा असणारा बोन आहे. खालच्या साईडला हा जो काही दिसतो आहे याचं नाव आहे डायफ्राम. याचं नाव आहे डायफ्राम. हा डायफ्राम हा जो काही आहे मस्कुलर पार्ट आहे. डायफ्रामच्या खाली इकडे ऍब्डॉमिनल कॅव्हिटी आहे. म्हणजेच थोरॅसिक कॅव्हिटी आणि ऍब्डॉमिन कॅव्हिटी या दोघांना जोडणारं जे स्ट्रक्चर आहे त्याचं नाव आहे डायफ्राम. आणि हे जे तुम्हाला गुलाबी रंगाचं मी ड्रॉ केले आहे ते आहे लंग्स आणि हा आहे लंग्स. ओके, म्हणजे लंग्स आर प्रोटेक्टेड इन अ थोरॅसिक कॅव्हिटी, हे आपण बघितलेलं आहे. आता या दोघांना जोडणारं मी एक स्ट्रक्चर ड्रॉ करतो आहे. या ठिकाणी आपण ड्रॉ करूयात. व्हर्टिबल कॉलम पासून इकडे येणाऱ्या ह्या ज्या दिसत आहेत, या ज्या काही दिसत्या आहेत या आहेत रिब्स. ओके, ह्या ज्या दिसत आहेत रिब्स. रिब्स किती पेअर आहेत हे लोकोमोशन टॉपिक मध्ये आपण शिकलेलो आहे किंवा शिकणार आहोत. जुन्या विद्यार्थ्यांना लोकोमोशन टॉपिक झालेला आहे, नवीन विद्यार्थ्यांना तो योग्य त्यावेळी होईल. या ज्या दिसत आहेत या आहेत रिब्स. कोण आहेत ह्या? रिब्स. म्हणजे आपल्याला माहित पाहिजे लॅटरल साइडनी कोण आहेत तर रिब्स आहे, बाजूच्या साइडनं कोण गेले तर रिब्स आहेत. यांची नावं लिहितो मी. ह्या ज्या आहेत त्या रिब्स आहेत. फॉर एक्झाम्पल इथं कुठे ते नाव लिहितो, हे जे आहे या आहेत रिब्स. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, समजून घ्या. म्हणजे याचा जो सेटअप आहे, वरती हा नेक किंवा क्लेव्हिकल बोन आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे समोरच्या बाजूनं स्टर्नम आहे, मागच्या बाजूनं व्हर्टिबल कॉलम आहे, खालच्या लोअर साइडनं किंवा पोस्टेरियर साइडनं डायफ्राम आहे आणि बाजूच्या साइडनं रिब्स आहे. अशा सगळ्या बाजूनं एक छातीचा पिंजरा तयार झालाय, याला रिबकेज म्हणू शकता. आणि याचीच कॅव्हिटी बनली, याचं नाव आहे थोरॅसिक कॅव्हिटी. इथं लिहितो बघा, इट इज अ इयर टाईट चेंबर फॉर्म्ड बाय, एक एक लिहितो, फॉर्म्ड बाय वर्टेब्रल कॉलम ऍट डॉर्सल साइड, हे लिहिणं गरजेचं आहे. डॉर्सल साइड कॉमा स्टर्नम ऍट वेंट्रल साइड, वेंट्रल म्हणजे समोर, स्टर्नम ऍट वेंट्रल साइड, रिब्स ऍट लॅटरल साइड, रिब्स ऍट लॅटरल साइड अँड डायफ्राम ऍट लोअर किंवा पोस्टेरियर साइड. लोअरचं दुसरं नाव आहे पोस्टेरियर म्हणजे खालच्या बाजूनं, पोस्टेरियर साइड. अशा पद्धतीच्या ह्या बाउंड्रीज आहेत. आता लक्षपूर्वक ऐका, अशा छानपैकी बाउंड्रीज आहेत. मग आता सर हे डायफ्राम वगैरे काय आहे आपण पुढे पुढे बघूयात. मग याचं जे एअर टाईट चेंबर आहे याचं व्हॉल्यूम आम्ही बदलू शकत नाही. बघा, परत मी कॉन्ट्राव्हर्शियल स्टेटमेंट सारखं वाटतंय. आम्ही याचं व्हॉल्यूम बदलू शकत नाही, पण जेव्हा आम्ही हवा आत घेतो याला इनहेलेशन म्हणतो आणि जेव्हा आम्ही हवा बाहेर टाकतो त्याला एक्झहेलेशन म्हणतो, त्यावेळेस मात्र आमच्या चेस्टमध्ये अप अँड डाऊन किंवा फॉरवर्ड बॅकवर्ड मुवमेंट होते. मग इथं व्हॉल्यूम कसं बदललं? येस, आम्ही बदलू शकतो इनडायरेक्टली बदलू शकतो विथ द हेल्प ऑफ मसल. आणि हा जो मसलमुळे चेंज झालाय तो रिफ्लेक्ट होतो आमच्या थोरॅसिक कॅव्हिटीच्या व्हॉल्यूम वरती आणि त्याच्यामुळे आमच्या लंग्स मधलं प्रेशर मध्ये ग्रेडियंट तयार होतो आणि हवा आतली बाहेर जाते किंवा बाहेरची हवा आत जाते. कारण आम्हाला माहितीये एअर विल ट्रॅव्हल फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. म्हणजे काय होतं, जेव्हा आम्हाला लंग्स मध्ये हवा घ्यायची तेव्हा बाहेरचं प्रेशर वाढवायचं नाही, ते आमच्या हातामध्ये नाही. आम्ही लंग्स मधलं प्रेशर कमी करतो. म्हणजे लंग्स मधलं जेव्हा आम्ही प्रेशर कमी करू तेव्हा बाहेरची हवा ऑटोमॅटिक आत जाणार आहे आणि आतली हवा बाहेर काढायची तर लंग्स मधलं प्रेशर वाढवलं तर हवा बाहेर येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही बॉटल पकडली, बॉटलला जर दाबलं तर आतलं प्रेशर वाढल्यामुळे, कारण आम्हाला माहिती आहे व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, व्हॉल्यूम कमी प्रेशर वाढतो. आम्ही जेव्हा बॉटलला दाबतो तेव्हा अलगद हवा बाहेर येणार आहे आणि जेव्हा बॉटलला आम्ही एक्सपांड करू तेव्हा आतलं व्हॉल्यूम वाढलं आणि प्रेशर कमी झाल्यामुळे आतमध्ये सक्शन डेव्हलप झालं, निगेटिव्ह प्रेशर झाला म्हणून हवा आत गेली. हे जे पोटेन्शियल ग्रेडियंट आहे हे आम्ही डायरेक्टली करत नाही, इनडायरेक्टली करतो विथ द हेल्प ऑफ मसल. आणि त्याच मसल मला शिकायचे आहेत. इथं लिहितो वाक्य, इथं बघा, द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी, इथं लिहितो द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. आता लक्षपूर्वक ऐका, जे व्हॉल्यूम थोरॅसिक कॅव्हिटीचं असतं ना तेच व्हॉल्यूम लंग्स सुद्धा असतं. त्याला पल्मोनरी व्हॉल्यूम म्हणायचं किंवा पल्मोनरी कॅव्हिटी म्हणायचं. बघा, द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी कॅनॉट बी चेंज्ड डायरेक्टली
but can be changed indirectly. Cannot be changed directly. Cannot be changed directly, but can be changed. Can be changed indirectly. Changed indirectly. Indirectly with the help of muscles. With the help of मसल. आता ह्या मसल्स कुठल्या आहेत त्यातल्या बघूयात. त्यातली पहिली मसल आहे डायफ्राम. पहिली मसल कोण आहे? डायफ्राम. तर आता आपण बघूयात ही डायफ्राम. या ठिकाणी ही जी डायफ्राम आहे, जेव्हा ही मसल रिलॅक्स असते तेव्हा ती डोम शेपड असते, म्हणजे अर्च वरच्या बाजूला झुकलेली असते. म्हणजेच या ठिकाणी असा शेप केलाय असं समजून घ्या. फॉर एक्झाम्पल हा जो डायफ्राम आहे, जेव्हा ती कॉन्ट्रॅक्ट होते तेव्हा ती स्ट्रेट होते, म्हणजे ही खालच्या बाजूला जाते. इमॅजिन करा. म्हणजे व्हेन द मसल डायफ्राम ही एक इनव्हॉलंटरी मसल आहे. इथं बघा आता लिहितो, याच्यासाठी आहे डायफ्राम. हा डायफ्राम कुठल्या साईडला आहे तर आम्हाला माहिती आहे लोअर साईडला किंवा पोस्टेरियर साईडला आहे. ओके, थोरॅसिक कॅव्हिटीचा. आता बघा डायफ्राम व्हेन बघा ड्युरिंग रिलॅक्स्ड स्टेज, म्हणजे जेव्हा हा रिलॅक्स असतो, ड्युरिंग रिलॅक्स्ड डायफ्राम, ड्युरिंग रिलॅक्स्ड स्टेज इट इज डोम शेप्ड. इट इज डोम शेप्ड. आता लक्ष बरोबर का, डोम शेप्ड असतो म्हणजे काय असतो इमॅजिन करा. या ठिकाणी मी कुठेतरी इथं लिहितो बघा छानपैकी. इथं लिहितो, समजा हा जो काही आहे की नाही ही थोरॅसिक कॅव्हिटी आहे. ओके, आता हा रिलॅक्स आहे, हा डोम शेप्ड आहे. कोण आहे? हा डोम शेप्ड असा असणार आहे, रिलॅक्स आहे. जेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट होतो की नाही तेव्हा असा फ्लॅट होतो. मग फ्लॅट झाल्यामुळे मला सांगा, आधीचं चेस्ट व्हॉल्यूम एक्स होतं, आता मला सांगा ह्यात वायची भर पडली की नाही खाली आल्यामुळे, म्हणजे थोरॅसिक व्हॉल्यूम वाढलं, म्हणजे पल्मोनरी व्हॉल्यूम वाढलं, म्हणजे याच्यातला प्रेशर आता कमी होणार आहे, कारण व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. इथं बघा ड्युरिंग रिलॅक्स्ड स्टेज इट इज अ डोम शेप्ड. when it get contracted become काय रे सांगा? फ्लॅट. आणि increases thoracic cavity, become flat and increases thoracic cavity किंवा thoracic chamber. increases thoracic chamber volume. एवढं आपल्याला माहित पाहिजे. ही एक मसल आहे. सर दुसरी मसल कुठली आहे बघूयात. आता दुसरी मसल खतरनाक आहे, तिचं नाव आहे इंटरकॉस्टल मसल. हिचं नाव आहे इंटरकॉस्टल मसल्स. आता ह्या खरं तर इंटरकॉस्टल मसल्स काय आहेत तर त्या दोन आहेत. बघूयात आता इंटरकॉस्टल मसल. इंटर म्हणजे दोघांच्या मधला, दोन शाळेमधली स्पर्धा म्हणजे इंटर स्कूल कॉम्पिटिशन. कोस्टल म्हणजे रिब, दोन रिब मध्ये मसल असतात, त्याला म्हणायचं इंटरकॉस्टल मसल. काय म्हणायचं त्याला? इंटरकॉस्टल मसल. खरं तर हे रिबची डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करतो. इंटरकॉस्टल मसल काय आहे बघा, ही एक रिब आहे, ही एक रिब असं मी घेतल्या आणि याचा असा फोटो काढायच्या ऐवजी मी असा क्रॉस सेक्शन घेतला, म्हणजे ह्या दोन तुकडे तुम्हाला दिसतील. आता कसे दिसतील या ठिकाणी बघूयात आपण. आता बघा या ठिकाणी ही एक रिब आहे असं समजून घ्या. ही एक थोडीशी मोठी असणारी एक क्रॉस सेक्शन जी घेतली, इथे एक रिब आहे असं समजून घ्या. ओके, ही एक रिब आहे बघा, एवढा पार्ट इथं गेला. आणि ही दुसरी रिब आहे असं समजून घ्या. मला सांगा ह्या दोन रिब मधली जागा ह्याला म्हणायचं इंटरकॉस्टल स्पेस. काय म्हणायचं ह्याला? इंटरकॉस्टल स्पेस. याच्या बाजूनं इथून बघा छानपैकी इथून इथपर्यंत अशी अटॅच होणारी एक मसल आहे. ओके, ही मसल आहे. म्हणजे ही मसल बाहेरच्या साईडने, समोरच्या म्हणजे बाहेरच्या साईडने, म्हणून हिचं नाव आहे एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल. अशीच एक दुसरी मसल आतल्या बाजूने आहे, हिचं नाव आहे इंटरनल इंटरकॉस्टल मसल. बघा आता ही मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होते तेव्हा ही रिलॅक्स होते, आणि ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होते तेव्हा ही रिलॅक्स होते. म्हणजे दोघांची अपोजिट ऍक्शन आहे. हिचं जे नाव आहे, हिचं नाव आहे एक्सटर्नल, सॉरी हिचं नाव आहे इंटरनल, हिचं नाव आहे इंटरनल, हिचं नाव आहे इंटरनल इंटरकॉस्टल मसल. लक्षपूर्वक ऐका. म्हणजे ही लंग्सच्या बाजूने आहे, आतल्या बाजूने. म्हणजे काय, मी घर आहे आपलं, घराच्या आतल्या भिंतीला जी मसल आहे तिला म्हणायचं इंटरनल इंटरकॉस्टल मसल, आणि घराच्या बाहेरच्या भिंतीला जी मसल आहे असं समजा, हिला म्हणायचं एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स. आणि ह्या मसलमुळेच खरं तर
आपल्याला ब्रीदिंग करता येते. म्हणजे ह्या मसल आहेत, 3 मसल सांगतोय. एक आहे डायफ्राम, नंतर आहे एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल, इंटरनल इंटरकॉस्टल मसल. इथं लिहितो, इथं बघा. दीज आर, मला सांगा रिब्सला आउटसाइड कुठली मसल आहे? आउटसाइड कुठली मसल आहे? इज आउटसाइड कुठली? एक्सटर्नल. एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल, इंटरकोस्टल मसल, इंटरकॉस्टल मसल. आणि इनसाइड कुठली आहे सांगा? इनसाइड इंटरनल इंटरकोस्टल मसल, इंटरकोस्टल मसल. आणि या मसल मध्ये वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन झाल्यामुळे थोरॅसिक व्हॉल्यूम चेंज होतं आणि त्याच्यामुळेच आपण ब्रीद इन किंवा ब्रीद आउट करू शकतो. आता लिहितो, ड्यू टू, इथं पॉइंट आहे, ड्यू टू अबव्ह मसल्स, ड्यू टू अबव्ह मसल्स, ड्यू टू अबव्ह मसल्स वी कॅन चेंज थोरॅसिक व्हॉल्यूम, वी कॅन चेंज थोरॅसिक कॅव्हिटी किंवा थोरॅसिक व्हॉल्यूम किंवा व्हॉल्यूम, थोरॅसिक कॅव्हिटी व्हॉल्यूम, थोरॅसिक कॅव्हिटी व्हॉल्यूम. आणि याच्यामुळेच आम्ही ब्रीदिंग करू शकतो. तर हा सगळा अनाटॉमिकल सेटअप होता. तुम्ही छानपैकी डायग्राम बघू शकता. आता पुढचा पार्ट आहे रिअल मधलं जे मेकॅनिझम आहे ते शिकायचंय अंडर द हेडलाईन स्टेप्स ऑफ रेस्पिरेशन. स्टेप्स ऑफ रेस्पिरेशन. तर आता रेस्पिरेशन म्हणजेच ब्रीदिंग, म्हणजेच कॉमनली कॉल्ड ऍज अ ब्रीदिंग. आता इथं लिहितो, पुढची हेडलाईन आहे आपली रेस्पिरेशन. आता ही रेस्पिरेशन काय आहे याच्या काही स्टेप्स आहेत, आता बघूयात. आता हा जो काय आहे रेस्पिरेशन फॉलोज फॉलोइंग स्टेप्स. आता बघा, इट इन्व्हॉल्व्स फॉलोइंग स्टेप्स. इथं लिहितो स्टेप्स. काय ह्याच्या स्टेप्स आहेत? एक एक बघूयात आपण स्टेप्स. कुणाच्या स्टेप्स आहेत? रेस्पिरेशनच्या. आता बघा, खरं तर मला ऑक्सिजन सेल पर्यंत पाठवायचा आहे. फॉर एक्झाम्पल हे बोट आहे, या बोटामध्ये टिश्यू आहे, म्हणजेच इथं सेल आहेत. इट इज अ ग्रुप ऑफ सेल. मग या बोटातल्या टिश्यू पर्यंत आता ऑक्सिजन कसा पोहोचवायचा याच्या काही स्टेप असतील की नाही? चलो, पहिल्यांदा मी हवा आत घेतली, ही हवा आत घेतली. ही हवा आत घेणं म्हणजे ब्रीदिंग. म्हणजे त्याला मी नाव दिलं ब्रीदिंग किंवा पल्मोनरी व्हेंटिलेशन. नाव दिलं पल्मोनरी व्हेंटिलेशन. टिश्यू पर्यंत ऑक्सिजन घेऊन जायचा आहे, तर सगळ्यात महत्वाचे हवेतला ऑक्सिजन आत घेतला पाहिजे. म्हणून पहिली जी स्टेप आहे तिचं नाव आहे, पहिल्या स्टेपचं नाव आहे ब्रीदिंग. काय हिचं नाव आहे? ब्रीदिंग. ब्रीदिंग हिचं नाव आहे ब्रीदिंग और पल्मोनरी व्हेंटिलेशन. पल्मोनरी व्हेंटिलेशन. ब्रीदिंग और काय रे? पल्मोनरी व्हेंटिलेशन. लक्षपूर्वक आहे का सर? पल्मोनरी व्हेंटिलेशन म्हणजे काय? पल्मोना म्हणजे लंग्स, पल्मोना म्हणजे लंग्स, व्हेंटिलेशन म्हणजे हवा येणं हवा जाणे. जेव्हा आमच्या घरामध्ये वर्गामध्ये जेव्हा हवा प्रॉपर येत नाही तेव्हा आम्ही म्हणतो आमच्या इथं व्हेंटिलेशन प्रॉपर नाही. म्हणजे हवा आतही येत नाही प्रॉपरली, बाहेरही जात नाही. आपल्या लंग्स मध्ये हवा जाणं आणि हवा बाहेर येणं याला म्हणायचं पल्मोनरी व्हेंटिलेशन किंवा ब्रीदिंग. मग ब्रीदिंग काय आहे? इट इज अ प्रोसेस बाय विच एअर इज टेकन इन, म्हणजे ऍटमॉस्फिअरिक एअर की जिच्यात ऑक्सिजन जास्त आहे हे लंग्स मध्ये घेणं आणि लंग्स मधली किंवा अल्व्हिलाई मधली इम्प्युअर हवा, मोर टू से CO2 रिच हवा असणारी बाहेर टाकणं. या साध्या गोष्टीला काय म्हणायचं? ब्रीदिंग. काय म्हणायचं त्याला? ब्रीदिंग किंवा पल्मोनरी व्हेंटिलेशन. इथं लिहितो, याचा अर्थ काय बघा. बघा, ऑक्सिजन रिच शब्द काय वापरला? ऑक्सिजन रिच ऍटमॉस्फेरिक एअर. ऍटमॉस्फेरिक एअर इज टेकन into lungs and CO2 rich alveolar air is released out. मी जे शब्द सांगतोय अल्व्ह्युलर एअर म्हणजे काय? अल्व्ह्युलस मधली हवामध्ये CO2 जास्त आहे ती बाहेर टाकणं. या साध्या प्रोसेसला मी काय म्हणलं? ब्रीदिंग किंवा पल्मोनरी व्हेंटिलेशन. ही पहिली स्टेप. आता आहे का दुसरी स्टेप काय असणार आहे? तर आम्हाला माहिती आहे दुसरी स्टेप काय असणार आहे. बघा की दुसऱ्या स्टेप मध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार आहे. O2 अँड CO2 एक्सचेंज ऑफ गॅसेस अकर्स बिटवीन अल्व्ह्युलर मेम्ब्रेन किंवा रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. तुम्हाला काल शिकवलं होता की त्या मेम्ब्रेन मध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस झालं पाहिजे. दुसरं काय? एक्सचेंज ऑफ गॅसेस. आणि हे कुठले गॅसेस आहेत आम्हाला माहिती आहे? O2 अँड काय रे सांगा? CO2 अक्रॉस अल्व्ह्युलर मेम्ब्रेन. याचा अर्थ काय? की जी आम्ही हवा लंग्स मध्ये घेतली होती तिचं एक्सचेंज होणं यालाच म्हणायचं एक्सचेंज ऑफ गॅसेस
बिटवीन बिटवीन अक्रॉस अल्व्हियुलर मेम्ब्रेन. म्हणजे अल्व्हियुलर मधली हवा आता ब्लड मध्ये जाणार आहे, कारण कालच्या डायग्राम मध्ये मी सांगितलं होतं ब्लड बघा, ब्लड व्हेसल्स कुणाला सराउंड करतात, अल्व्हियुलर मेम्ब्रेनला. म्हणजे अल्व्हियुलस मधली एअर आता ब्लड मध्ये येणार आहे. आता ब्लड मधली हवा आली. आता काय होणार आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस बाय ब्लड, बाय ब्लड. काय होणार आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस बाय ब्लड. म्हणजे मला सांगा की आपण लंग्स मध्ये घेतलेला ऑक्सिजन ब्लड मार्फत टिश्यूकडे जाणार आहे, आणि टिश्यूने तयार केलेला CO2 कुठे येणार आहे आता सांगा, लंग्स कडे. म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस बाय ब्लड. आता आपण सांगूया टिश्यूकडे गेलं. आता अगेन टिश्यू मध्ये काय होणार आहे, एक्सचेंज ऑफ गॅसेस. परत काय होणार आहे सांगा, एक्सचेंज ऑफ गॅसेस. अगेन एक्सचेंज ऑफ गॅसेस. अगेन कुठला कुठला असेल, O2 अँड CO2 बिटवीन कुणामध्ये सांगा, ब्लड अँड टिश्यू, ब्लड अँड टिश्यू. आता हे ब्लड असतं ऑक्सिजनेटेड, ब्लड अँड टिश्यू. आम्हाला माहिती आहे ब्लड अँड टिश्यू पर्यंत गेलं पाहिजे. याचं एक डायग्रामॅटिकली पण तुम्हाला रिप्रेझेंटेशन मी करून दाखवेल. म्हणजे मला सांगा हे असं काही येणार आहे. आणि फायनली टिश्यू मध्ये एअर गेली. आता काय होणार आहे बघा, टिश्यू मध्ये एअर गेली म्हणजे कोण गेला, O2 गेला. तिथं तो वापरला जातो, इथं लिहितो युटिलायझेशन. इथं आहे शब्द युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन बाय सेल्स किंवा बाय टिश्यू. बाय काय, टिश्यू, बाय टिश्यू टू प्रोड्यूस एनर्जी, आणि याला नाव देतो आपण सेल्युलर रिस्पिरेशन. काय लिहितो ह्याला आपण, सेल्युलर रिस्पिरेशन. तर इथपर्यंत आपल्याला जायचंय. तर याचं रिप्रेझेंटेशन मला काही करता येईल का, ते आपण आता बघूयात. छानपैकी बघूयात नेमकं कसं आहे काय आहे. बघा आता छानपैकी बघा, याच्यातली एक एक स्टेप या ठिकाणी ड्रॉ करायचा प्रयत्न करतोय. हे जे आपल्याला माहिती आहे हे आहे लंग्सचा पार्ट, ह्याचं नाव आहे अल्व्हियुलाई. काय नाव आहे, अल्व्हियुलाई. आता मला सांगा याच्यामध्ये आपण एअर टाकली. ही जी काय आहे एअर, ही जी एअर आहे ही ऑक्सिजन रिच असणारी एअर होती, बरोबर आहे. आता ऐका, आता इथे काय झालं आपल्याला माहित आहे, ऑक्सिजन रिच असणारी एअर आहे. आपण बघूयात इथे दुसरा पण स्ट्रक्चर ड्रॉ करूयात. आता ऐका, इथे अशा पद्धतीनं हे जे आहे काय ब्लड कॅपिलरी आहे किंवा ब्लड व्हेसल्स आहेत असं समजून घेऊयात. ओके, छानपैकी बघा. आता खरं तर इथं जे काही आलं होतं हे ब्लड होतं डिऑक्सिजनेटेड, आणि याच्यात जास्त होता CO2. काय होता, CO2. आता मला सांगा याच्यातून इथे कोण आला होता, O2. कोण आला होता, O2. म्हणजे ही जी हवा आली होती पहिली जी स्टेप होती, ह्या पहिल्या स्टेपचं नाव आहे ब्रीदिंग. काय नाव होतं, ब्रीदिंग. या ठिकाणी हवा आली. आता इथला काय झाला, ब्लड मधला CO2 या साईडला गेला आणि इथला ब्लड एअर मधला O2 इकडे आला. म्हणजे हवा कसली झाली, ऑक्सिजनेटेड. कसली झाली आता, सॉरी, ब्लड कसलं झालं, ऑक्सिजनेटेड. आता ही जी एअर मधली इथं जी अल्व्हियुलाई मधला CO2 आहे आता माघारी गेला. म्हणजे मला सांगा पहिली स्टेप आली, इथं O2 इन झाला आणि बाहेर काय गेला, CO2. हे जे झालं एवढा जो पार्ट आहे त्याचं नाव आहे ब्रीदिंग. काय नाव आहे याचं, ब्रीदिंग किंवा हवा आतमध्ये घेणं. दुसरं या टप्प्यात झालं बघा की एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन अल्व्हियुलाई किंवा इथं अल्व्हियुलर मेम्ब्रेन. या ठिकाणी इथून CO2 अल्व्हियुलस मध्ये गेला आणि अल्व्हियुलस मधला O2 ब्लड मध्ये आला. आता मला सांगा हे ब्लड हळूहळू हा O2 ला टिश्यूकडे घेऊन जाणार आहे. बघू शकता की नाही, इकडे घेऊन झालं. कोणाकडे घेऊन गेलं, हे टिश्यूला. म्हणजे तिसरी स्टेप, ट्रान्सपोर्ट ऑफ द गॅसेस, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. या साईडला O2 चाललाय पण उलटा पण कोण येईल सांगा, CO2. म्हणजे दोन्ही ट्रान्सपोर्टचं होणार आहे. आता आपण या ठिकाणी बघूयात. इथे एक डायग्राम ड्रॉ करतो. ही आहे ग्रुप ऑफ सेल. ही काय, ग्रुप ऑफ सेल किंवा याला मी नाव दिलं टिश्यू. काय नाव दिलं, टिश्यू. चला थोडं मोठं ड्रॉ करतो. आता ही जे काही आहे स्ट्रक्चर आपण बघूयात. हे जे काही स्ट्रक्चर ड्रॉ करतो आहे याला मी नाव देऊयात थोडंसं टिश्यू. ओके, चला इथं आपण बघूयात. हा जो काही पार्ट आहे समजा ही ब्लड कॅपिलरी आहे असं समजून घेऊयात, आणि याच्यामध्ये CO2 आहे. आता इथे कुठेतरी मी ड्रॉ केलं. ही जी काय आहे, ही जी आहे भली मोठी सेल आहे. ग्रुप ऑफ सेल म्हणजे हा टिश्यू आहे असं समजा. सध्या तरी याला मी नाव दिलं टिश्यू किंवा सेल नाव दिलं. ओके, एक असेल सेल. ओके, आता काय झालंय बघा. आता ऑलरेडी आम्हाला माहित होतं ह्या ग्लुकोज मध्ये, याच्यामध्ये ग्लुकोज आहे C6H12O6. ओके, आणि इथून इकडे रिलीज झाला. कोण रिलीज झाला सांगा आता, CO2. कोण रिलीज झाला, O2. याच्यापासून त्यानं काय बनवलं, एनर्जी, ATP प्लस काय रिलीज झाला सांगा, CO2 अँड वॉटर मॉलिक्यूल. आता मला सांगा इथं तयार झालेला CO2 परत याच्यात घुसला आणि हे ब्लड झालं डिऑक्सिडेटेड, आणि हेच ब्लड आता परत फिरून इकडे येणार आहे. त्याची पुढची डायग्राम अशी ड्रॉ करतो बघा. हे असं फिरत परत या साईडला आलेलं आहे
आणि कंटिन्यू ॲट दिस वन, म्हणजे मला सांगा हे सुद्धा हे एक सर्क्युलेशन आहे, आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे याच्यातून जो पुढे चाललेला आहे तो CO2 आहे. हा सगळा जो चाललेला आहे CO2 चाललेला आहे आणि अशा पद्धतीनं हे कम्प्लिशन झालं. म्हणजे बाबांनो, ह्या सगळ्या ज्या 5 स्टेप्स आहेत तुम्हाला माहित पाहिजे. पहिली स्टेप काय रे सांगा, हवा आतमध्ये घेणं, याला पल्मोनरी व्हेंटिलेशन म्हणायचंय. दुसरी, एक्सचेंज ऑफ गॅसेस अकर्स बिटवीन द ब्लड अँड अल्व्ह्युलाई, इथे एक होणार आहे. तिसरं, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस होणार आहे. म्हणजे या रिजनला मी 2 नाव दिलं, या गोष्टीला मी 3 नाव दिलं. याच्यानंतर इथं परत डिफ्युजन होणार आहे, याला मी 4 नाव दिलं आणि ह्या रिएक्शनला मी नाव दिलं 5. अशा 5 रिएक्शन एकत्र होणार आहेत आणि हे कम्प्लीट रेस्पिरेशन होणार आहे. आता हे रिअल मध्ये कसं काय होतं त्याचं नाव आहे ब्रीदिंग मेकॅनिझम. ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. आज थोडंसं छोटंसं लेक्चर बनवते, कारण जो पार्ट आहे इनहेलेशन आणि एक्झिलेशन हे बनणं शक्य नाही एवढ्या कमी वेळामध्ये. त्याचं उद्या आपण स्पेशल लेक्चर बनवूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढा कंटेंट आजच्यासाठी आहे. छान अभ्यास करा आणि कुठल्याही डाऊटसाठी IIB आणि श्री ट्युटोरियलच्या DSP मध्ये सुद्धा व्हिजिट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. थांबूयात. धन्यवाद.